नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उकडीचे मोदक. त्यासाठी लागणारे साहित्य आहे कापलेला गूळ, ओला नारळ, ते पण किसलेलं, आणि साजूक तूप. चला तर मग सुरू करू. एका भांड्यामध्ये तूप टाकून घेऊ. सगळीकडून ह्या भांड्याला आपण तूप असं पसरून घ्यायचं. त्यामध्ये टाकायचं ओलं नारळ, आपण जे बारीक किसणीने किसून घेतलं होतं. चांगलं असं थोडा वेळ त्याला फक्त गरम करायचं, जास्त पण नाही भाजायचं. आता आपण यात टाकणार आहोत गूळ, जो की बारीक आपण कापून घेतलेला होता. गूळ पावडर मला अवेलेबल नाही झाली, मग मी त्याला फक्त डायरेक्ट आपला जो मोठा गूळ असतो तोच कापून डायरेक्ट टाकला. हे दोन्ही पण मिश्रण चांगलं आपण परतून घ्यायचं. चांगलं मंद गॅसवर परतवायचं. गुळाला असं पाणी सुटेपर्यंत परतवत राहायचं चांगलं. मग त्यामध्ये गूळ आणि खोबरं एकजीव होतं. तोपर्यंत आपण इकडं वेलची कुटून घेऊ. मोदकाला एक्स्ट्रा टेस्ट येण्यासाठी आपण एक छान त्याच्यामध्ये पदार्थ टाकणार आहे, तो म्हणजे खसखस. खसखस घातली ना खूप छान लागतात मोदक. आणि खसखससुद्धा त्याच्यामध्ये चांगली एकजीव होईपर्यंत परतून घ्यायची. आणि अजून एक त्यामध्ये टाकणार आपण तीळ, पांढरे तीळ, ते पण असेच परतून घ्यायचे. सारखे एकजीव सगळं करून घ्यायचं. मिश्रण चांगलं हलवत घ्यायचं. आता आपल्याला ॲड करायचं याच्यामध्ये बदाम, कापून ठेवलेले बदाम. आपल्या आवडीनुसार आपण कुठले पण ड्रायफ्रूट्स त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. तुम्ही किसमिस टाका, काजू टाका, पिस्ता टाका. मी फक्त बदामच ॲड केले, जास्त काय टाकलं नाही. तुम्हाला तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही याच्यामध्ये ड्रायफ्रूट्स तुम्ही घालू शकता. आणि हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव होईपर्यंत आपण हलवून घ्यायचं. फ्राय करत राहायचं. त्यानंतर आपण एक थोडंसं झाकण ठेवून घेऊ, म्हणजे एकजीव होईल. अशा पद्धतीने आपण सारण बनवून घेतलं होतं. आणि तांदळाची उकड पण तयार करून ठेवली होती मी आधीच. आता फक्त तुम्हाला डायरेक्ट मोदक कसे बनवायचे ते दाखवू आपण. मोदक बनवायला घेतले की मुलांची लडबडमध्येच चालू होती. साच्यामध्ये तूप लावलं थोडंसं आणि पेढ्यासारखा आकार बनवून घेतला पिठाचा. त्यात घालून सारण भरून मोदक व्यवस्थित असे पॅक करून घेतले. अतिशय सुंदर मोदक झाले. सारण तर इतकं उत्कृष्ट झालं की बस. अवधूतला आमच्या मोदक बनवायला खूप आवडतात. मग त्याला पण मोदक कसे बनवायचे हे शिकवलं. मध्ये मध्ये चालूच होतं त्याचं. मस्त त्यांनी पण एक छान मोदक बनवला. बघा कसं सारण वगैरे भरून पॅक करून दिला मोदक एकदम छान. त्याचं स्वतःचं मोदक बघून एकदमच खुशच झाला तो. मला पण मोदक बनवता यायला लागले, मला पण मोदक बनवता यायला लागले. एकदम छान असं त्याचं एक्सप्रेशन बघूनच खूप खुश झाले. आणि नंतर हे तांदळाचे पिठाचे मोदक तयार करून उकडून पण घेतले. त्याला एक केशर लावला होता. उकडल्यानंतर त्यानं मस्त असं मोदक फोडायचा, त्यात तुपाची एक धार टाकायची आणि मोदक टेस्ट करायचे. मोदक कसे वाटले नक्की सांगा. आणि तुम्ही पण ट्राय करा. चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.